नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय गोटातून एक मोठी बातमी. राष्ट्रीय स्तरावर भाजप विरोधी मोठ बांधण्यासाठी आता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर आता चंद्रशेखर राव थोड्याच वेळात शरद पवारांची देखील भेट घेणार आहेत. सिल्वर ओकवर ही भेट होणार आहे. सध्या केसीआर तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. आता थोड्याच वेळात पवारांची देखील ते भेट घेणार आहेत. काय सविस्तर अपडेट? प्राजक्ता, आपल्याला माहिती आहे की केल्वकुंटला चंद्रशेखर राव तेलंगणाचे मुख्यमंत्री जे आहेत हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आलेले आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. या भेटीनंतर खरं तर या भेटीकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलेलं आहे, कारण का या भेटीनंतर चंद्रशेखर राव जे आहेत ते राष्ट्रवादीचे सर्वसेवा शरद पवार यांची भेट घेणार आहेत त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक या ठिकाणी. आत्ता आपण जर सिल्वर ओक या ठिकाणी जर पाहिली तर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण का ह्या भेटीगाठी ज्या आहेत ह्या 2024च्या लोकसभाच्या निवडणुका ज्या आहेत ह्या डोळ्यासमोर ठेवूनच ह्या भेटीगाठी ज्या आहेत ह्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक तिसरी आघाडीची स्थापना जी आहे त्याच्या हालचालीला जी आहेत ही सुरुवात झालेली आहे, कारण का चंद्रशेखर राव यांच्या आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे कुठेतरी भाजपला रोखण्यासाठी 2024साठी सगळे प्रयत्न जे आहेत ते विरोधकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या भेटींमध्ये सातत्यानं ज्या ठिकाणी भाजपचं सरकार नाही आहे ज्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांच्या बाबतीत अनेक तक्रारी ज्या आहेत हे त्या ठिकाणची सरकार करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर आपल्या राज्याचा विचार केला तर अनेक वेळेला असा आरोप केला जातोय की केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राज्य सरकारला बदनाम आणि त्रास देण्याचा काम जे आहे ते केंद्र सरकारकडनं चालू आहे. अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते होताना दिसून येत आहेत. याच बाबतीत याच पार्श्वभूमीवरती या विरोधकांच्या बैठकींमध्ये भेटीगाठींमध्ये हेच मुद्दे जे आहेत हे प्रमुख घेतलेले जात आहेत. खरं तर थोड्याच वेळात चंद्रशेखर राव शरद पवार यांच्या भेटीसाठी येतील आणि या भेटीमध्ये सुद्धा हेच मुद्दे जे आहेत हे असण्याची दाट शक्यता आहे. खरं तर राजकीय चर्चा या ठिकाणी होतील. 2024च्या बाबतीत कशा पद्धतीनं विरोधकांनी पावलं उचलली पाहिजेत. सातत्यानं आपण पाहतोय की विरोधक जे आहेत हे सातत्यानं सांगतायत की आपण एकत्र येण्याची गरज आहे आणि त्याच दृष्टीनं हे सर्व विरोधक जे आहेत ते एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्राजक्ता, निश्चितच विशाल, याबाबत अधिकही अपडेट तुझ्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर राज्यात भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालेला आहे. भाजप विरोधात इतर पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत असतानाच आता भाजप आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्यात. आशिष शेलारांनंतर आता मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवतीर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा भाजप मनसे युतीच्या चर्चा रंगू लागल्यात. बिगर भाजप शासित राज्यातले मुख्यमंत्री एकत्र येत असून देशातील राजकारणात मोठा बदल होणार असल्याची ही नांदी असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच कोणी कुणालाही भेटलं तरी 2024 मध्ये भाजपच केंद्रात भरघोस मतांनी निवडून येणार अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. देश की राजनीति में बहुत बदलाव होने जा रहा है और चाहे ममता जी हो, चाहे केसीआर हो, चाहे स्टालिन जी हो, उद्धव ठाकरे साहब हैं, नॉन बीजेपी शासित जो मुख्यमंत्री है, जो सरकार है, वो एक साथ बैठकर देश की आने वाली दिशा के बारे में या राजनीति के बारे में सोच रहे हैं. पवार साहब तो सबसे बड़े नेता है, हमारे मार्गदर्शक है. उनके साथ हमेशा सलाह मशवरा होता है, आज भी होगा. लेकिन तेलंगाना के मुख्यमंत्री मुंबई में आकर उद्धव ठाकरे से बात करते हैं और कुछ नई राजनीति के मोड़ पर देश जा रहा है. सगळ्यांनी नवे कोरे कोड घालून दिल्लीमध्ये पोहोचले. खात्यांचं वाटप झालं आणि 180 220च्या पुढे जाणार नाही
ती BJP 303 वर गेली आणि मोदीजी पंतप्रधान झाले. 2024ला मोदीजी 400च्या खाली येणार नाहीत, कारण त्यांना केवळ जागा वाढवायच्या नाही आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर काही उद्दिष्ट आहेत. 14 ते 19 या टप्प्यामध्ये त्यांनी लोकांच्या बेसिक गरजांचा विचार केला. टॉयलेट नाही आहे, गॅस नाही आहे, वीज नाही आहे. 19 नंतर त्यांनी ह्या देशाच्या पेंडिंग समस्यांना हात घातला. राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे, 370 मुक्त झालं पाहिजे. 24 नंतरचा त्यांचा अजेंडा खूप मोठा आहे. आता बातमी पाहणार आहोत नारायण राणे यांच्याबाबत. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील नीलरत्न या बंगल्यावर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयानं महाराष्ट्र कोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिलेले आहेत. नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मातोश्री 2 अनधिकृत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ऑगस्ट 2021ला दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात खून, दरोडे, मारामाऱ्या, लुटमार आणि खंडणी वसुलीच्या प्रकरणी अद्याप मला कुणीही भेटलं नाही. मात्र भेटल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल असं सुतोवाच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलंय. वळसे पाटील जुन्नर दौऱ्यावर होते, त्यावेळी आमच्या प्रतिनिधीनं केलेल्या प्रश्नांवर ते बोलले. या संदर्भामध्ये मला अजून कुणी भेटलेलं नाही. ज्या वेळेला ते भेटतील त्यावेळेला त्यांचं म्हणणं समजावून घेऊन त्याच्यावर मग निर्णय केला जाईल. देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. अनुभव नसणाऱ्या व्यक्तींना कोविड सेंटरचं कंत्राट कसं दिलं जातं, तसंच मुंबई पालिकेत ज्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं अशा कंत्राटदारांना पुन्हा कंत्राटं कशी दिली गेली असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केलाय. खरं तर या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार पाहायला मिळतोय, मला वाटत नाही की महाराष्ट्रात काय देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडला असेल. कोरोनाचा बहाणा करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बोलू द्यायचं नाही. स्टँडिंग कमिटीमध्ये जाणीवपूर्वक ती ऑनलाईन घ्यायची आणि भाजपच्या नेत्यांना म्यूट करून टाकायचं आणि आपला मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवायचा. ज्या ठिकाणी चांगला डांबरी रोड आहे त्या ठिकाणी पुन्हा रस्ता बनवण्याचं कंत्राट दिलेलं आहे. खरं म्हणजे अशी जी मी तरी मागणी करणार आहे की या ठिकाणी या महानगरपालिकेच्या एक्सपेंडिचरचं स्पेशल सीएजी ऑडिट केलं पाहिजे. स्पेशल सीएजी ऑडिट, कारण स्पेशल सीएजी ऑडिट शिवाय हा भ्रष्टाचार लोकांना समजणार नाही. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यासोबतच मनसेचं आजपासून शिवजनसंपर्क अभियान सुरू झालंय. मनसे नेते अमित ठाकरे आज नवी मुंबईमध्ये शिवजनसंपर्क अभियानाची त्यांनी सुरुवात केली. या शिवजनसंपर्क अभियानाद्वारे पुढील 10 दिवस नवी मुंबईतील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. अमित ठाकरेंनी शाखेबाहेर वृक्षारोपण देखील केलं. आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीनं नवी मुंबईत मनसेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येते. ती सगळीकडेच चालू आहे. मला वाटतं मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर सगळीकडेच निवडणुकीची तयारी चालू आहे आणि ही आत्ता नाही तर गेले वर्षभर आमची तयारी चालू आहे. जर तुम्ही बघत असाल की आम्ही जागोजागी जातो आहे, सगळ्यांना भेटतो आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी किरीट सोमय्यांना लक्ष्य केलंय. बेकायदा गर्दी जमवल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली असून अशा कारवाया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबतही झाल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय. इतर लोक जसं पोलीस स्टेशनला जाऊन ईडी कार्यालयात बसून सगळं घडवून आणतात तसे धंदे केले नसल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. किरीट सोमय्याच्याच ट्विटमध्ये होती की काय ते
मग त्याच्यात मी ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे जे आहे ही त्या संदर्भातली आहे बेकायदा जमाव करण्याच्या संदर्भात. आणि मग आम्ही पण पोलिसात चौकशी केली काय आहे ते. त्यामुळे तुमचा काही संबंध नाही आहे म्हणजे आमचा त्याच्याशी. परंतु कोविड काळामध्ये त्यांनी नियमाची ज्या पायमल्ली केल्यामुळं आणि जास्त लोक जमवल्यामुळं सांगूनसुद्धा हे आमच्या कारवाई आता करतो आहोत. त्या कारवाईचाच एक भाग आहे. पण या अशा कारवाया ज्या आहेत ह्या आमच्या पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पण काही काही ठिकाणी झाल्या गेल्या काही ठिकाणी. आम्ही काही लग्नाच्या ठिकाणी सुद्धा केलं की ही लग्नामध्ये तुम्ही एवढी माणसं का जमवता वगैरे. आणि त्यावेळेस ती परिस्थिती तशी होती. आणि मग त्यावेळेला जर कोणी काही गुन्हा केला असेल तर ते गुन्ह्याची नोंद केली असेल पोलिसांनी त्यावेळेला आणि आता त्यांना नोटीस आलं असेल. पण आम्ही त्याच्यामध्ये जे आहे जसे इतर लोक फार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ईडीच्या ऑफिसमध्ये बसून काय ते सगळं घडवून आणतात. असलं काय धंदा मी काय केला नाही, मला कल्पनासुद्धा नाही. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शहरावर आता 24 तास सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. संगमनेर शहरात अद्ययावत अशा सीसीटीव्ही कंट्रोल रूमचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. शहरातील विविध चौकात 40 अत्याधुनिक HD दर्जाचे कॅमेरे बसवण्यात आले असून पोलीस प्रशासनाला याची मोठी मदत मिळणार आहे. शहर पोलीस ठाण्यात यासाठी भव्य अशी कंट्रोल रूम उभारण्यात आलेली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या सहकार्याने तयार झालेल्या या सुविधेचा लोकार्पण सोहळा बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला. CCTVचा एक अभिनव प्रयोग आपण करतो आहोत आणि त्याचा कंट्रोल रूम सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला केलेला आहे. आणि महत्त्वाचे जेवढे वर्दळीच्या जागा आहेत, चौक आहेत, तिथे ही सगळी कॅमेरे जवळ 40 कॅमेरे आम्ही बसवलेले आहेत. नाही तर ते झूम केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त 1 किलोमीटरपर्यंत लांब रस्त्यापर्यंत त्याचे झूमिंग राहणार आहे. इथून सुद्धा त्याचा कंट्रोल होणार आहे. म्हणजे कमी जास्त पाहण्याचं ठरलं तर तो इथला कंट्रोल रूममधून सुद्धा त्याचा कंट्रोल होणार आहे. अशा प्रकारचा हा एक प्रयोग आहे. काही ठिकाणी हा केला गेला आहे. खरं म्हणजे मुंबईमध्ये आहे, शिर्डीला आहे. आम्ही आणखी नवं तंत्रज्ञान, रोज तंत्रज्ञान बदलते, अत्याधुनिक जे आहे जास्तीत जास्त ते आणण्याचा प्रयत्न आमचा राहिलेला आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. प्रेमानंही करता येत असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. सरकार केवळ राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली. राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची टीका दरेकरांनी केली. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. यात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीसोबतच निवडणुका लढण्याचं मत व्यक्त करून महापालिका निवडणुका आघाडीतच लढण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी ज्या महापालिकांमध्ये मित्रपक्ष पूर्ण सत्तेत आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा आणि भाजपला रोखण्यासाठी एकत्र येऊन महाविकास आघाडीतून निवडणुका लढवाव्यात अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी गोरेगावमधील मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. राज ठाकरे स्टेजवरती येत असताना कार्यकर्त्यांनी स्टेजवर धाव घेतली. एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे जी से उनके साथ एक बहुत लंबी बैठक हो गई. दोनों में बहुत से विषयों पर चर्चा हुई. डेवलपमेंट, देश की राजनीति, आने वाले समय में क्या करना है और किस दिशा में जाना है, इस बारे में दोनों नेताओं में बहुत लंबी चर्चा हो गई. और बहुत से बातों पर उद्धव जी और KCR राव साहब की सहमति हुई है. मैं राव साहब को रिक्वेस्ट करूंगा कि आप
मुंबई के प्रेस को एड्रेस करिए। आज देश के राजनीति, देश के विकास के गति 75 साल के आज़ादी के बाद देश की हालात पे चर्चा करने के लिए मैं महाराष्ट्र में आया हूं। उद्धव जी से मिलकर बहुत प्रसन्नता मिली है। हम दोनों ने कई मुद्दों पर, कई विषयों पर काफी लंबा चर्चा की है। काफी बातों पे हमारी सहमति हुई है कि आगे देश के उन्नति के लिए, देश में अच्छी सुधार लाने के लिए, देश के विकास में गति बढ़ाने के लिए, देश के कुछ स्ट्रक्चरल चेंजेस करने में, पॉलिसीज को बदलने में कई चर्चाएं हुई। ऑलमोस्ट ऑल विषयों पर, सभी विषयों पर हम एकजुट हो गए, सहमत भी हो गए। आगे चल के मिल के काम करने के लिए हमने तय किया है, क्योंकि देश में भी काफ़ी अन्य लोग हैं, हमारे भाई बंधु हैं, जो हम ख्याल लोग हैं, हम जैसा सोचते हैं। उन लोगों से भी मेरा बातचीत हो रहा था, उद्धव जी का भी बातचीत हो रहा था। कुछ ही दिनों में हैदराबाद या किसी अन्य स्थान पर हम सभी लोग मिलेंगे, बैठेंगे, बातचीत करेंगे, एक रास्ता तय करेंगे क्या करना चाहिए। इतना तो मैं ज़रूर करना चाहूँगा इस खुशी के मौके पर, इस अच्छे मौके पर। हम दोनों भाई लगते हैं इसलिए कि हमारा 1000 किलोमीटर का बॉर्डर है। महाराष्ट्र सरकार मतलब कोऑपरेशन से ने बहुत ही अच्छा प्रोजेक्ट बनाया, जिससे हमारा तेलंगाना का किस्मत खुल गया है। जो कालेश्वरम प्रोजेक्ट हमने बनाया, बहुत ही अच्छा फायदेमंद हुआ। और आगे चल के भी महाराष्ट्र के साथ हमको दोस्ती निभानी है, प्यार से काम लेने हैं, क्योंकि बहुत ही लंबा बॉर्डर, 1000 किलोमीटर करीब बॉर्डर हमारा लगता है तेलंगाना और महाराष्ट्र का। कईयों चीज़ों में हम दोनों को मिलकर काम करना पड़ता है, एक दूसरे का मदद करना पड़ता है कई विषयों में। तो हम लोग उसमें भी काफ़ी अच्छी आज बात हुई, कुछ मुद्दे थे उसमें भी बातें हुई, उसमें भी सहमति जुट गई। और देश के राजनीति, जो कि दो राजनेता जब मिलते हैं तो ऑटोमेटिकली राजनीति की बात आता ही है। आज जिस प्रकार का देश चल रहा है, इसमें बदलाव आना चाहिए, क्योंकि 75 साल के आज़ादी के बाद जो संभावित रूप से जो चीज़ होना था वो नहीं हुआ। हम लोग एक बात पे तो सहमत हो गए कि देश में एक बड़ी परिवर्तन की ज़रूरत है। देश को परिवर्तित होना चाहिए। देश के युवा को, नौजवान को, देश का जो इको है, देश का जो माहौल है, उसको खराब नहीं करना चाहिए। इसी तरीके से इसको ले जाना चाहिए अच्छी तरीके से। सभी लोग अच्छे प्यार से मिलजुल कर काम करें, एक मजबूत हम दोनों चाहते हैं। और हमारे अन्य लोगों से भी बात करके, बाकी लोग हमारे जो दूसरे रीजनल पार्टी के भी लोग हैं, नेशनल पार्टी के भी लोग हैं, कई लोग हैं, सबसे हम लोग बातचीत करेंगे। मैं समझता हूँ महाराष्ट्र से जो भी मोर्चा निकलता है वो बहुत कामयाब होता है। शिवाजी महाराज का और बाला साहब ठाकरे का, मराठा योद्धाओं से जिस देश को जो प्रेरणा मिली है, उसी प्रेरणा के साथ हम लोग चलना चाहते हैं, क्योंकि जुल्म के साथ हम लड़ना चाहते हैं, नाजायज कामों के साथ हम लड़ना चाहते हैं, लोकतंत्र के लिए हम लोग लड़ना चाहते हैं। एक अच्छी पैगाम, एक अच्छी शुरुआत आज वर्षा से, महाराष्ट्र मुख्यमंत्री जी श्री उद्धव ठाकरे जी से यहाँ से निकल रहा है। मैं समझता हूँ कि इसके लिए बहुत अच्छी बात हो जाएगा। आज हम दोनों के बीच में जो बात हुई है, मैं निमंत्रण करता हूँ हैदराबाद में आ जाए किसी प्रोग्राम में। मैं उनको इनवाइट करता हूँ तेलंगाना की जनता की ओर से, मेरे ओर से।
और आज जो बातें हुई है और जिस प्रकार का हमें प्यार से मोहब्बत से उन्होंने खाना भी खिलाया है, मैं बहुत बहुत आभारी हूँ हम सबके तरफ से। आती रही है। महाराष्ट्र से जो प्यार मिला है इस समय में, उद्धव जी का मैं निमंत्रण करता हूँ हैदराबाद में आ जाए किसी प्रोग्राम में, मैं उनको इनवाइट करता हूँ तेलंगाना की जनता की ओर से, मेरे ओर से। और आज जो बातें हुई है और जिस प्रकार का हमें प्यार से मोहब्बत से उन्होंने खाना भी खिलाया है, मैं बहुत बहुत आभारी हूँ हम सबके तरफ से। महाराष्ट्र से जो प्यार मिला है उस प्यार को हम बांध के ले चल रहे हैं और उसी प्यार हम लौटाने का कोशिश भी करेंगे। धन्यवाद। नहीं आप साफ बात करें। जरा असं करा चलो बस चलो बस. पहिल्या प्रथम मी तेलंगणाचे मुख्यमंत्री रावसाहेबांचं आनंदाने स्वागत केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशा चर्चा मध्ये मध्ये किंवा बातम्या येत होत्या. तो दिवस आज प्रत्यक्ष उजाडला आणि योगायोग असेल काही असेल, छत्रपति शिवाजी महाराजांचा उल्लेख जो आपने किया, बाला साहब का किया, कालच शिवरायांची जयंती होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमची भेट होते आणि ही भेट सुद्धा आम्ही त्याच्यात काही लपवण्यासारखं काही ठेवलेलं नाही की काहीतरी आतमध्ये बोलायचं आणि बाहेर बोलायचं. नाही, सदिच्छा भेट होती आमची भेट. जसं संजयनी पण सांगितलं आणि स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री साहेब म्हणाले की देशात जे काय वातावरण चाललेलं आहे, दिवसागणिक गडूळ होत चाललेलं आहे, राज्यकारभार दूर राहिला, पण सुडाचं राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीवरती सुरू झालेलं आहे. हे सुडाचं राजकारण ही काय आपल्या देशाची परंपरा नाही आणि हे आमचं हिंदुत्व तर अजिबात नाही आहे. सुडाचं राजकारण करणं हे इसमें हमारा हिंदुत्व ऐसे नाही आहे बदला लेने वाला. तर ह्या गोष्टी जर का अशा चालू राहिल्या तर देशाला शेवटी भविष्य काय, भवितव्य काय जे आहे तेच जर का मागील पानावर पुढे चालू ठेवायचं असेल तर मग ठीक आहे, मुख्यमंत्री कोणी बनेल, पंतप्रधान कोणी बसेल, पण देशाचं काय होईल हा एक विचार कोणीतरी करायला पाहिजे होता. तो आजपासून आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज काय नव्याने आम्हाला काय साक्षात्कार झाला अशातला भाग नाही, पण सुरुवात कोणी करायची ती सुरुवात आम्ही करतो आहोत. साहजिकच आहे, देशाचा विचार याच्यात आहेच, पण संपूर्ण देशामध्ये राज्य एकमेकाचा शेजार धर्म विसरलेली आहेत. जो उल्लेख आता झाला की 1000 किलोमीटरची सीमारेषा महाराष्ट्र आणि तेलंगणाला एकत्र आहे. आम्ही सख्खे शेजारी आहोत, पण राज्यांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण राहिलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक जण आपापला एक काहीतरी इरादा घेऊन पुढे चाललाय, राज्य गेलं खड्ड्यात, देश गेला खड्ड्यात, हे राजकारण हे देशाला परवडणार नाही. आणि म्हणून एका नव्या विचारांची आज सुरुवात झालेली आहे. त्याला थोडासा आकार उकार यायला थोडासा अवधी लागेल, जरूर लागेल. आणि प्रयत्नांची एकदा सुरुवात केल्यानंतर मेहनत तर करावी लागणार. आणि मला खात्री आहे की शेवटी जे देशाचे मूलभूत प्रश्न आहेत त्याला हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा जो एक प्रकार सुरू झालेला आहे, म्हणजे स्वतः काय केलं, मी काय केलं ते मला सांगण्याची गरज नाही, पण तुम्ही काय नाही केलं ते पण आम्ही कसं खोट्या पद्धतीने सांगतोय, हा कारभार हा मोडायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक चांगली दिशा आज आम्ही दोघांनी मिळून ठरवलेली आहे आणि त्या दिशेने जायचं ठरवलेलं आहे. पुढे प्रत्येक पावलावरती जशा काही घडामोडी होतील, जशी काही प्रगती होईल याची कल्पना आपल्याला सगळ्यांना दिली जाईल. तुमचं मी एवढंच सांगू. थँक्यू. नाही आता त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आता आम्ही दोघांनी सुरुवात केलेली आहे. बॅनर्जी यांनी देखील भेट घेतली होती यापूर्वी. जिससे ममता बनर्जी भी मिले थे, तभी कांग्रेस को बाहर रख के इस तरह का तीसरी आघाड़ी होनी चाहिए, ये इन्होंने कहा था. मैं आपको एक बात साफ बताना चाहूंगा. आज एक शुरुआत हुआ है हम दोनों के बातचीत से. हमने साफ बता दिया है कि इसमें कोई ज्योतिष करने की जरूरत नहीं है. हम देश के दूसरे अन्य नेताओं से हम लोग बात करेंगे, खुलकर बात करेंगे, किस प्रकार का मतलब चीज बनना चाहिए, किस प्रकार का शुरू होना चाहिए, उसका जल्द से जल्द तय होगा, तब हम आपको बता देंगे, देश के सामने भी रखेंगे. सर, एक सवाल था कि केंद्रीय जांच एजेंसियों का केंद्र सरकार इस्तेमाल कर रही है, ऐसे आपको लगता है? बहुत बुरा इस्तेमाल हो रहा है, इसमें कोई शक ही नहीं है. बहुत ही बुरा इस्तेमाल हो रहा है, जो नहीं होना चाहिए था. गलत बात हो रहा है, सुनिए ना, गलत बात हो रहा है, इसको हम खंडन करते हैं.
इसका केंद्र सरकार का नीति बदलना चाहिए। अगर नहीं बदलते तो वो अपना भुगतेंगे आगे चल के, इसमें कोई किसी का जाना नहीं है। ऐसी चीज तो कहीं देख चुके हैं देश। थैंक यू। तर आपण पाहिलं ठाकरे आणि राव यांच्यामध्ये नुकतीच भेट झाली आणि आमच्यातील चर्चा आम्ही कोणतीच लपवली नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। देशातील इतर नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। राव यांचं आनंदानं मी स्वागत केलं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर देशातील इतर नेत्यांशी देखील चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। सुडाचं राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। तर देशातील राज्य एकमेकांचा विचार करत नाही, राज्यांमध्ये चांगलं वातावरण टिकलं पाहिजे, नव्या विचारांची सुरुवात झाली पाहिजे असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच म्हटलेलं आहे। सुडाच्या राजकारणाविरोधात आमचा लढा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच देशातील इतर नेत्यांशी देखील चर्चा करणार असल्याचं नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दोघांनीही ही वक्तव्य केलेली आहेत। तर देशाचं काय होईल हा विचार करण्यास सुरुवात केली पाहिजे। देशातील राज्य